अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या अधिकृत उमेदवार सौ दीपाली बारस्कर यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच दीपाली बारस्कर यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती। या विजयाबद्दल बोलताना दीपाली बारस्कर यांनी प्रभागातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। जनतेनं माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच आगामी काळात प्रभागातील मूलभूत समस्या सोडवून सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचं त्यांनी विजयानंतर बोलताना सांगितलंय। महिला क मधनं उमेदवारी केली आणि माझ्या मतदार राजा बंधूंनी 10,800च्या भरघोस अशा लीडनी मला निवडून दिलं। म्हणून मी सर्वप्रथम माझ्या मतदार बंधू भगिनींचे आणि माझ्या मतदार राजांचे मनापासून आभार मानेन की खूप असा विश्वास आमच्या बारस्कर परिवारावर दाखवला आणि पुन्हा एकदा त्यांचे काम करण्याची संधी मिळाली। माननीय आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन केले। म्हणून मी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचेही मनापासून आभार मानेन। पुन्हा एकदा जे आमच्या बारस्कर परिवारावर चौथ्यांदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये सगळ्या नागरिकांनी विश्वास दर्शवला, त्या विश्वासात नक्कीच आमचं बारस्कर कुटुंबीय पात्र ठरेल आणि पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये चांगले असे विकास कामे आम्ही नक्कीच आमच्या बारस्कर परिवारातर्फे होईल। पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या बारस्कर कुटुंबियांचे, सगळ्या माझ्या प्रभागातील मतदार बंधूंचे, मतदार भगिनींचे मनापासून आभार माने की एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी मला निवडून दिले आणि पुन्हा एकदा महापालिकेमध्ये आपल्या प्रभाग 1 मध्ये एक साठी प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि तेथील विकास कामे करण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी दिली। पुन्हा एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानेन। आपण केलेले मतदान हे माझ्यासाठी नक्कीच ऋण असेल आणि या कर्ज असेल आणि या ऋणाची परतफेड नक्कीच माझ्या विकास कामातून, आपल्या सगळ्यांच्या केलेल्या कामातूनच होईल ही मी आपल्या मतदार राजा बंधूंना सांगू इच्छिते। पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।